फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर दाखल झालेत। आज मुंबईत मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे। मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत भेटीवर आहेत। मॅक्रॉन मुंबईनंतर नवी दिल्लीत एआय परिषदेसाठी उपस्थिती लावतील। संरक्षण, व्यापार, कौशल्य विकास, आरोग्य, पुरवठा साखळी या क्षेत्रात जवळपास डझनभर करार दोन्ही देशांदरम्यान होतील। भारत आणि फ्रान्स यांच्यात 2026 हे इयर ऑफ इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेचं वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि त्याची सुरुवात आज मोदी आणि मॅक्रॉन करतील। भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल जेट्स खरेदी करणारे गेल्याच आठवड्यात या करारासंदर्भात भारत सरकारनं मान्यता दिलेली होती। आता आज फ्रान्स सोबत तो करार प्रत्यक्षात येईल। याशिवाय रशिया युक्रेन युद्ध, गाझामधली युद्धजन्य स्थिती यावरही दोन्ही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे। तर फ्रान्सच्या अध्यक्षांशी विविध करार करण्यासाठी आणि द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान मोदी आज 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत। मोदींच्या या दौऱ्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात येतील। दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील। मुंबईच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे द्विपक्षीय बैठक पार पडेल। त्या दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होतील आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रेस स्टेटमेंट हे जारी केले जाईल आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हॉटेल ताज येथे विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत राऊंड टेबल चर्चा होईल आणि त्यानंतर दोन्ही नेते संध्याकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे भव्य इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 19 फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर आहे। तर मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी कोणते मोठे बदल झालेले आहेत आपण बघूयात ग्राफिक